आपण रोज एक असं डिजिटल प्लॅटफॉर्म वापरतो जे आपल्या आयुष्याचा भाग बनला आहे. पण कधी विचार केलाय का की याच्यामागे काय आहे? याचं खरं रहस्य त्याच्या अगदी खालच्या बाजूला त्या बारीक अक्षरांमध्ये लपलेलं आहे. जरा विचार करा. अब्जावधी लोक जगभरातले रोजच्या रोज एकाच ठिकाणी येतात, काहीतरी नवीन शिकतात, मनोरंजन करून घेतात, एकमेकांशी जोडले जातात. केवढा मोठा पसारा आहे हा. म्हणजे वरवर बघितलं तर हे फक्त व्हिडिओ शेअर करण्याची एक जागा वाटते. पण खरंच तेवढंच आहे का? की याच्या आत अजून काहीतरी दडलंय? याचं खरं स्वरूप काय आहे? आणि गंमत म्हणजे याचं उत्तर शोधायला आपल्याला कुठेही लांब जायची गरज नाहीये. ते अगदी आपल्या डोळ्यांसमोर आहे, त्या वेबसाईट किंवा ॲपच्या तळाशी, त्या फुटर टेक्स्टमध्ये. तर आपण ज्याला फक्त फाईन प्रिंट म्हणून सोडून देतो ना, ते खरं तर एका पूर्ण डिजिटल जगाचं एक ब्ल्यूप्रिंट आहे, एक नकाशाच म्हणा ना. ठीक आहे, तर मग आता आपण या नकाशात जरा आत ढुकावून बघूया. सगळ्यात आधी हे प्लॅटफॉर्म चालवतं कोण? म्हणजे या डिजिटल दुनियेत राहतं कोण? सगळ्यात पहिले आणि सगळ्यात महत्त्वाचे, क्रिएटर्स, म्हणजे गोष्टी सांगणारे लोक. हेच तो कंटेंट बनवतायत ज्यामुळे या प्लॅटफॉर्मला जीव आहे, नाही का? हेच तर या संपूर्ण कम्युनिटीचं हृदय आहेत. बरं, मग दुसरा गट, ॲडव्हर्टायझर्स, म्हणजे जाहिरातदार. हे लोक या सगळ्या गाडीला इंधन पुरवतात. त्यांच्यामुळेच हे एवढं मोठं प्लॅटफॉर्म आपल्याला फुकटात वापरता येतं. तेच तर यामागचं आर्थिक इंजिन आहेत. आणि हो, तिसरा गट म्हणजे डेव्हलपर्स. हे आहेत या जागेचे खरे आर्किटेक्ट्स, शिल्पकार. हेच तर नवीन फीचर्स बनवतात, सुधारणा करतात आणि या डिजिटल जगाला सतत मोठं करत राहतात. याशिवाय प्रेस, अबाउट, कॉन्टॅक्ट अस असे शब्दही दिसतात. यावरून काय कळतं? तर या प्लॅटफॉर्मची एक स्वतःची ओळख आहे आणि ते बाहेरच्या जगाशी बोलतं सुद्धा. तर हे झाले लोक. पण यांना एकत्र बांधून ठेवणारे नियम काय आहेत? या जागेचं काही रूलबुक आहे का? आहे ना? टर्म्स, प्रायव्हसी, सेफ्टी, कॉपीराईट हे नुसते कायदेशीर शब्द नाहीत बरं का. ही तर या डिजिटल देशाची राज्यघटना आहे. हे नियमच इथे सुव्यवस्था ठेवतात आणि सगळ्यांच्या हक्कांचं रक्षण करतात. ओके, तर हे झालं आजचं. पण याच ब्ल्यूप्रिंटमध्ये आपल्याला भविष्याची एक झलकही बघायला मिळते. कसं ते पाहूया. तिथे एक छोटासा उल्लेख आहे, टेस्ट न्यू फीचर्स. या एका वाक्यातून किती मोठी गोष्ट कळते की हे प्लॅटफॉर्म थांबलेलं नाहीये. इथे सतत काहीतरी नवीन प्रयोग सुरू आहेत, ते सतत बदलतंय. आणि आता एक सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट, जरा कॉपीराईट वर्षाकडे बघा. ते आहे 2026. हो, भविष्य काळातलं वर्ष. यावरून एकदम स्पष्ट होतं की यांची नजर फक्त आजवर नाही तर खूप खूप पुढे आहे. तर ह्या सगळ्याचा अर्थ काय? आपण हे सगळे एकत्र जोडून पाहिलं की एक गोष्ट लख्ख दिसते की हे फक्त व्हिडिओ दाखवणारे एक प्लॅटफॉर्म नाहीये. त्या एका छोट्याशा ओळीत काय काय लपलं होतं बघा. एक अख्खा समुदाय, खरेदी विक्री चालणारी एक बाजारपेठ, स्वतःची कायदेशीर प्रणाली असलेले एक जग आणि सतत काहीतरी नवीन शोधणारी एक लॅब. आणि मग शेवटी एक प्रश्न उरतोच. जर त्या एका न दिसणाऱ्या ओळीत एवढं मोठं जग दडलेलं असेल तर विचार करा, आपण दररोज स्क्रोल करत असताना अजून अशा कितीतरी गोष्टी आहेत ज्या आपल्या नजरेआड होत असतील, नाही का?